जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण, भरतीचे नियोजन सुरू. येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवर पोलीस भरती, तरुणांना संधी. राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदूनामावली शासनाकडून मागवण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश. या पोलीस भरतीच्या मैदानाचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन सुरू आहे. 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख पर्यंत अर्ज आले होते. यावेळी देखील अर्जाची स्थिती अशीच राहील असे गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे. रिक्त पदांची बिंदूनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्त्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना आहेत. राज्य राखीव पोलीस बलाकडे रिक्त पदांची आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे. टप्प्याटप्प्याने राबवणार पोलीस भरतीची प्रक्रिया. आतापर्यंतच्या सरकारच्या कार्यकाळाची तुलना केली तर गत 30 ते 35 वर्षांमध्ये 2014 पासून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने सर्वाधिक पोलीस भरती प्रक्रिया राबवली आहे. पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळातही टप्प्याटप्प्याने पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानुसार प्रथम पुढील 2 महिन्यात राज्यात पोलीस भरतीअंतर्गत पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. योगेश कदम, गृह राज्यमंत्री.